झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज। आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। महाविकास आघाडीच्या एकतेला तडा जाईल असं कोणीही बोलू नये असं विधान संजय राऊत यांनी केलंय। अक्कलकोटमध्ये पावसाची जोरदार हजेरी। बार्शीतील जामगावात गावकऱ्यांनी घेतलाय दारूबंदीचा निर्णय। धामण सापाचं द्वंद्व युद्ध, सर्पमित्रांनी सोडून दिलं नैसर्गिक आदिवासात। डोंबिवलीत स्वर्गीय आनंद दिघे यांच्या भव्य होर्डिंगवरती शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टी। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। पहिलीच महत्त्वाची बातमी आहे, महाविकास आघाडीच्या एकतेला तडा जाईल असं कोणीही बोलू नये असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय। सातत्यानं काश्मीरी पंडितांच्या हत्या पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। काल तरुण काश्मीरी पंडिताची हत्या त्याच्याच कार्यालयात जाऊन करण्यात आली आहे। काश्मीरचा माहोल पुन्हा एकदा बिघडवण्याचा प्रयत्न जो सुरू झाला आहे, हे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजे असं देखील संजय राऊत म्हटलेले आहेत। काही काळ निवडणुकांचे राजकारण दूर ठेवलं पाहिजे असा खोचक टोलाही भाजपला संजय राऊत यांनी लगावलेला आहे। त्यांना काश्मीरी पंडितांच्या हत्या काश्मीर खोऱ्यात सुरू झाल्यात, काल पुन्हा झाली। काल एका तरुण सरकारी कर्मचारी काश्मीरी पंडित आपल्या कार्यालयात काम करत असताना त्याची हत्या झाली। हे वारंवार होऊ लागलेलं आहे। काश्मीरचा माहोल पुन्हा एकदा बिघडवण्याचा हा जो एक प्रयत्न सुरू झाला, हे केंद्र सरकारनं, खास करून प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजे। काही काळ राजकारण दूर ठेवलं पाहिजे, निवडणुकांचं राजकारण दूर ठेवलं पाहिजे। काश्मीरी पंडितांची घरवापसी हा भारतीय जनता पक्षाचा आणि मोदी सरकारचा हा मुख्य अजेंडा होता। हा मुख्य अजेंडा होता, काश्मीरी पंडितांची घरवापसी, काश्मीरी पंडितांना सर्व सोयी सुविधा, त्यांची सुरक्षा, त्यासाठी 370 कलम हटवण्यात आलेलं आहे। काश्मीरचं विभाजन करण्यात आलेलं आहे। आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे या सगळ्या विषयावर। शिवसेनेचा पाठिंबा त्यांना आहे त्या विषयावर। तरीही काश्मीरी पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही। काश्मीर आजही अशांत आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाही आहेत। काल ज्या तरुणाची हत्या झाली तो काश्मीरी पंडित आहे। फक्त काश्मीरी पंडितच नाही, ते तिकडल्या सामान्य जनतेचं सुद्धा जीवन असुरक्षित आहे असं वारंवार सांगितलं जातं आहे। हे फक्त पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही, तुम्ही काय कठोर पावलं उचलताय ते पाहावं लागेल। आणि काश्मीरसारखे प्रश्न जे आहेत, काश्मीरी पंडितांच्या घरवापसीचे प्रश्न, त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न जे आहेत, ते हनुमान चालिसा, लाऊडस्पीकर असे मुद्दे उभे करून लोकांचं मन तुम्ही विचलित करू शकत नाही। लोकांचं अत्यंत बारीक लक्ष आहे त्या विषयाकडे, या देशवासियांचं। त्याच्यामुळे मी इतकंच सांगेन की शिवसेना काश्मीरी पंडितांच्या प्रश्नाकडे अत्यंत संवेदनशीलतेनं पाहत आहे। आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही करू, पण सरकार काय करत आहे? सरकारनं काही काळ हे सगळे विषय काही बाजूला ठेवून काश्मीरच्या पंडितांकडे किंवा तिकडल्या जनतेच्या सुरक्षेकडे पाहावं लागेल। एका बाजूला चीन घुसला आहे, दुसऱ्या बाजूला काश्मीरामध्ये अशांतता, हे देशाला परवडणार नाही। आणि बातमी सोलापूरमधून आहे। सोलापुरातील अक्कलकोट येथे ग्रामीण भागात तसेच माई देवगी परिसरात काल सायंकाळी तसेच रात्री पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसानं अक्कलकोट तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला। महिनाभरापासून अक्कलकोटमध्ये तापमान हे 40 अंशाच्या पुढेच राहिलं होतं, त्यामुळे लोकांची अक्षरशः लाहीलाही होत होती। कालच्या पावसानं अक्कलकोटला अगदी थंडाव्याचा अनुभव झाला आहे। उन्हाळ्यात जास्त पिकं नसल्यानं शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं नाहीये, मात्र ग्रामीण भाग देखील या पावसानं सुखावलेला आहे। शशिकांत मेटकरी, झूम ऑन न्यूज, सोलापूर।
बार्शीतील जाम गावात दारूबंदीचा निर्णय गावकऱ्यांकडून घेण्यात आलाय. बार्शी तालुक्यातील जामगाव येथे अवैध दारू विक्री सर्रास सुरू होती. ग्रामपंचायतच्या वतीनं यावेळी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ग्रामसभेत दारू विक्री बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत गावात दारूबंदी करायची असा ठरावच त्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर केलेला आहे. वैराग पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत निवेदन देखील देण्यात आलंय. ग्रामसभेत विषय आता बोला पहिल्यापासून. नमस्कार, मी सुभाष बाजीराव मस्के, डेप्युटी सरपंच जामगाव पा. काल 11/5/2022 रोजी जामगाव येथे ग्रामसभा बोलवण्यात आली होती. ग्रामसभा बोलवण्यामागचं कारण होतं की ऐन 20-25 इथले तरुण व्यसनाधीनतेकडे जास्त जाऊन आणि अनेक 8-10 जण त्या व्यसनाधीनतेमुळे मृत्यूच्या जाळ्यात ते ओढावले जात आहेत आणि असे बरेच तरुण आहेत की ते व्यसनधीनतेचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की त्या अवैध धंद्यामुळे आणि त्या अवैध धंद्याचा उपरोक्त असा गावकऱ्याला इतका त्रास व्हायला लागला, त्यांच्या कुटुंबाला काय अशी वेळ यायला लागली की कुटुंब नेस्तनाभूत व्हायला लागली. घरात करता पुरुष म्हणजे कोण राहिना गेला त्या व्यसनतेमुळे आणि महिलांना घरी मारहाण करणे काय होणे ह्याचा जे आहे त्याचा बी त्रास भरपूर व्हायला लागला. त्या अवैध धंद्यामुळे काल वेशीमध्ये ग्रामसभा बोलवण्यात आली. त्या ग्रामसभेमध्ये अवैध धंद्याबाबत ठराव आम्ही मंजूर केला आणि तो ठराव देऊन आम्ही आता वैराग पोलीस स्टेशन, SP ऑफिस, एक्साईज ऑफिस ह्याला सगळं परत मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्ष नेत्यांना एवढ्या सगळ्यांना आम्ही ठराव हा आम्ही फॅक्सद्वारे पाठवलेला आहे आणि या सगळ्यांची सदर प्रशासनाने दखल घ्यावी ही आमची ग्रामपंचायत व जामगाव ग्रामस्थांच्या वतीनं ही प्रशासनाला आमची कळकळीची आणि हात जोडून नम्र विनंती आहे. सुदर्श होनमाने, जुमॉन न्यूज, सोलापूर. सोलापुरातील बाळे परिसरामध्ये 2 धामण सापांचं द्वंद्व युद्ध पाहायला मिळालंय. परमेश्वर लोहार यांच्या घरामागे 2 नर धामण सापांचं भांडण सुरू होतं. सुरुवातीला याला लोकांनी सापांचं मिलन समजलं होतं. मात्र सर्पमित्र सुरेश क्षीरसागर यांनी हे 2 नर सापांचं द्वंद्व युद्ध असल्याचं स्पष्ट केलं. यातील दोन्हीही साप हे प्रत्येकी 7 फुटाचे होते. सर्पमित्रांनी रात्रीच्या अंधारात ही धरिष्ट दाखवत सापाचं द्वंद्व युद्ध अगोदर थांबवलं आणि त्यानंतर व्यवस्थितपणे त्यांना पकडून नैसर्गिक आदिवासात सोडून दिलंय. आणि बातमी डोंबिवलीमधून आहे. डोंबिवलीत स्वर्गवासी आनंद दिघे यांच्या भव्य होर्डिंगवरती शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. आनंद दिघे अमर रहेच्या घोषणांनी अवघं चित्रपटगृहच दुमदुमल्याचं पाहायला मिळालं. चित्रपटगृहात शिवसेनेचे नेते स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरती आधारित आणि गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असणारा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. शिवसैनिकांच्या मनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे यांच्याबद्दल अढळ स्थान आहे. याचीच प्रचिती डोंबिवलीत पाहायला मिळाली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरती आधारित चित्रपटाच्या पार्श्वभूमीवरती डोंबिवलीत पूर्वेतील इंदिरा चौकात धर्मवीर आनंद दिघे यांच्या भव्य होर्डिंग उभारण्यात आलेले आहेत. आर्णीमध्ये चॉकलेटचे आमिष देऊन 6 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना सिद्ध झाल्यानं आरोपी नराधमाला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा आता ठोठावण्यात आली आहे. यवतमाळ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश हल मनवर यांच्या न्यायालयानं आज या प्रकरणाचा निर्वाळा दिला आहे. संजय उर्फ मुख्या मोहन जाधव, वय 24, राहणार बोरगाव असं शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. न्यायालयीन सूत्राच्या माहितीनुसार 13 मार्च 2022 रोजी आरोपीनं एका 6 वर्षीय चिमुकलीला घरात बोलावून चॉकलेटचं आमिष दिलं आणि त्यानंतर तिच्यावरती अत्याचार केला. आर्णी तालुक्यातील बोरगावमधील हे प्रकरण आपण पाहतोय. दिनांक 13 मार्च 2022 रोजी आर्णी तालुक्यातील एका छोट्या गावात एक 7 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर एका 23 वर्षीय इसमाने अतिप्रसंग केला होता. त्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट, पॉक्सो ॲक्ट आणि IPCच्या 376 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ॲट्रॉसिटी ॲक्ट लागले असल्याने त्या गुन्ह्याचा तपास SDPOंनी करावा हे कायद्याअंतर्गत मॅन्डेट आहे आणि तसे यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री दिलीप पाटील भुजबळ सरांचे आम्हाला आदेश मिळाले. सुरुवातीचा प्राथमिक तपास SDPO आडे साहेब यांनी केला आणि त्यानंतर तपास हा SDPO दारवा यांनी केला. या गुन्ह्याची गंभीरता ओळखून
SP सरांनी आदेश केला की ही केस तुम्ही लवकरात लवकर चार्जशीट करा आणि ती आपण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ. त्या अनुषंगाने 10 दिवसाच्या आत आम्ही चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केली. माननीय SP सरांनी फॉरेन्सिक लॅबोरेटरी अमरावती यांना जे रासायनिक मुद्देमाल पाठवला होता तो जलद गतीने त्याचा अहवाल देण्यासाठी एक पत्र लिहिलं. त्या अनुषंगाने त्यांनी वेळेत आपल्याला रिपोर्ट्स दिले. केमिकल ॲनालिसिसचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा सरकारी अभियोक्ता दवे मॅडम यांनी स्वतः ही केस हाताळली आणि केस बोर्डावर आल्यापासून 42 दिवसात या गुन्ह्याचा आज निकाल लागलेला आहे. 13 मार्च 2022 रोजी ही घटना घडली होती आणि आज 12 मे 2022 रोजी या गुन्ह्याचा निकाल लागलेला आहे. या गुन्ह्यात आरोपीला पॉक्सो कलम 6 IPC सेक्शन 376A(B) आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम 32(V) या तिन्ही कलमांमध्ये आरोपीला जन्मठेप लागलेली आहे आणि प्रत्येकी 5,000 रुपये दंड हा माननीय न्यायालयाने ठोठावलेला आहे. आणि या प्रकारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे. आज दारव्हा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आर्नी पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 13/3/2022 रोजी घडलेल्या गुन्ह्याचा निकाल जाहीर केला आणि त्या निकालामध्ये दारव्हा जिल्हा सत्र न्यायालय श्री मनोहर साहेब यांच्या कोर्टाने 376A(B) मध्ये जन्मठेपीची शिक्षा व 5,000 रुपये दंड ठोठावलेला आहे. त्याचप्रमाणे पोक्सो ॲक्ट अंतर्गत कलम 6 मध्ये जन्मठेपीची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड. त्याचप्रमाणे पीडित ही आदिवासी समाजाची 7 वर्षाची मुलगी असल्यामुळे त्या अंतर्गत सुद्धा जन्मठेपीची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड ठोठावला असून सदरची एकूण 15,000 रुपये रक्कम ही पीडितेला देण्याची ठरली आहे. सदरचा गुन्हा हा आर्नी पोलीस स्टेशनमध्ये घडल्यानंतर या गुन्ह्याचा तपास आर्नी पोलीस स्टेशन आणि SDPO कार्यालय दारव्हा यांनी केला आणि या गुन्ह्यामध्ये 20 दिवसाच्या आतमध्ये आरोपपत्र दाखल करून सदर गुन्ह्याची नोंद ही पोलीस स्टेशनला झाल्यानंतर 42 दिवसाच्या आत विद्यमान न्यायालयाने यामध्ये निकाल पारित केला असून आणि अतिशय दुर्दैवी घटना समोर येते. दुधाचा ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात मुक्ताईनगर घोडसगाव येथे झालेला आहे. अपघातात 5 मजुरांचा जागीच मृत्यू झालेला आहे. मुक्ताईनगर घोडसगाव जवळ हा अपघात झालेला आहे. हायवे क्रमांक 6 वरती दुधाचा ट्रक आणि टेम्पोचा हा भीषण अपघात झालेला आहे. अपघातात 5 मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी 4 जण हे धुळ्याचे आहेत तर 1 जण हा जळगाव येथील आहे. घटनास्थळी तात्काळ मुक्ताईनगर पोलीस दाखल झालेले आहेत आणि सध्या ते पंचनामा करत आहेत. महाराष्ट्र सरकार को लोगों की आवाज दबाने के लिए, बंद करने के लिए लोगों पर राजद्रोह लगाने का बड़ा शौक है. अगर इतनी हिम्मत है तो ओवैसी पर लगाइए राजद्रोह. करोड़ों करोड़ों लोग जो छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज से प्यार करते हैं, हमारे हृदय में, दिल में छत्रपति शिवाजी महाराज है. जिस औरंगजेब ने पूरे जीवन काल छत्रपति शिवाजी महाराज के साथ दुर्व्यवहार किया, उन्हें कैद किया, उनके पुत्र संभाजी महाराज की आंखें फोड़ दी, जबान खींच ली. इस मुल्क में हिंदू रह नहीं सकते. इस प्रकार का जो रह रहे हैं उन पर जिजिया टैक्स लगाया, हजारों लाखों हिंदुओं के मंदिर तोड़े, हिंदुओं को पीड़ित प्रताड़ित किया. यानी इस मुल्क के साथ सही मायने में गद्दारी की औरंगजेब ने. और इसी औरंगजेब के कब्र में मत्था टेकने वाले ओवैसी को
अब छोड़ दोगे? यही है तुम्हारा साहस, यही तुम्हारी हिम्मत। सही मायने में अगर राजद्रोह लगाना है तो इस मुल्क के साथ जिस औरंगजेब ने गद्दारी की और उसके कब्र पर जिसने मत्था टेका, उन पर जाकर के राजद्रोह लगाइए। हम भी तुम्हारी हिम्मत और साहस देखना चाहते हैं। आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर परिसरात हल्लेखोर मादी बिबट्याला वन विभागाच्या पिंजऱ्यात आता पकडलेलं आहे। दुर्गापूर ऊर्जानगर परिसरात सातत्यानं वाघ बिबट्या हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे। या भागात वन विभागाच्या वतीनं अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या वन्यजीव कैद पिंजऱ्यात ही बिबट्याची मादी अडकली आहे। 2 दिवसांपूर्वी घराच्या अंगणात खेळत असलेली 3 वर्षीय चिमुकली, या चिमुकलीवरती या बिबट्या मादीनं हल्ला केला होता। त्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली होती। यानंतर स्थानिक जमावानं वन विभागाच्या 10 अधिकारी कर्मचाऱ्यांना रात्रभर कोंडून ठेवलं होतं। यानंतर हल्लेखोर बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वन विभागाकडून देण्यात आले होते। आणि बातमी अकोल्यामधून आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुडगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांदा लागवड केली होती। या वर्षी निसर्गाने त्याच्यावरती प्रकोप दाखवलाय। त्याच्या या कांदा पिकावरती भयंकर करपा पडलेला आहे। त्यामुळे संपूर्ण कांद्याचं पीक वाळून गेलं आहे। मुडगाव येथील घनश्याम यवतकार यांच्या शेतातील 1 हेक्टर कांद्याचा खर्च हा 1.5 लाख रुपये आला असून 1 रुपयाचाही नफा झालेला नाहीये। या व्हायरसमुळे संपूर्ण कांदा वाळून गेला आहे। तरी शासनाने त्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शासनाकडे करण्यात आली आहे। घनश्याम मधुकर यवतकार, माझं शेत मुंडगामध्ये नायनापूरमध्ये आहे। 2.5 एकराचा कांदा पेरलेला आहे मी। हा कांदा आखरी राहिलं की मेंढरं चारा लागून राहिले। याच्यासाठी खत उधार आणलं मी, त्यानंतर फवाऱ्याचं औषध आणलं। 1.5 लाख रुपये पूर्ण खर्च आहे याचा। हे करून परिस्थिती आता पहा काय झाली। याच्यावर काहीतरी शासनानं आम्हाला मदत द्यायला पाहिजे, सगळ्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे। याचं नुकसान झालं त्यांचं। कांदा पेरलेला आहे, 5 महिन्यापासून पाणी वगैरे दिलं आहे, खत फवाऱ्याचे औषध उधार आणलेले आहे। सोसायटीचा बोजा माझ्या अंगावर आहे। सांगा कायचे कोणाचे पैसे कायच्या मदत द्यावं, काय काही करावं। हा कांदा सारा खराब झालेला आहे। पाहून घ्या, मेंढर जरूर आले कांदे। मुनगावमधून घनश्याम मधुकर यवतकार मी बोलतो। नायनापूरमध्ये माझं शेत आहे, पाहून घ्या। तर शेतकरी दुर्दशा पहा किती खराब आहे। याच्यावर नेत्याचं काही लक्ष नाही इकडे। हा कोणी येऊन राहत नाही। सोसायटीचं कर्ज असल्या ते धूम करू राहिले आमच्या भोवती। धनराज सपकाळ, सुमन न्यूज, अकोला। औरंगजेब गद्दार होता, राम कदम असं म्हणतायत। तर औरंगजेबाच्या कबरीवरती नतमस्तक होण्यासाठी का गेला होता, असाही ठाकरे सरकारला टोला लगावत राम कदम यांनी टीकास्त्र केले। तर पाहुयात राम कदम बोलतायत, नेमके काय म्हणतायत। महाराज सरकार को लोगों की आवाज दबाने के लिए, बंद करने के लिए लोगों पर राजद्रोह लगाने का बड़ा शौक है। अगर इतनी हिम्मत है तो ओवैसी पर लगाइए राजद्रोह। करोड़ों करोड़ों लोग जो छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज से प्यार करते हैं, हमारे हृदय में, दिल में छत्रपति शिवाजी महाराज है। जिस औरंगजेब ने पूरे जीवन काल छत्रपति शिवाजी महाराज के साथ दुर्व्यवहार किया, उन्हें कैद किया, उनके पुत्र संभाजी महाराज की आंखें फोड़ दी, जबान खींच ली। इस मुल्क में हिंदू रह नहीं सकते। इस प्रकार का जो रह रहे हैं उन पर जिजिया टैक्स लगाया, हजारों लाखों हिंदुओं के मंदिर तोड़े, हिंदुओं को पीड़ित प्रताड़ित किया। यानी इस मुल्क के साथ सही मायने में गद्दारी की औरंगजेब ने। और इसी औरंगजेब के कब्र में मत्था टेकने वाले ओवैसी को अब छोड़ दोगे? यही है तुम्हारा साहस, यही तुम्हारी हिम्मत। सही मायने में अगर राजद्रोह लगाना है तो इस मुल्क के साथ जिस औरंगजेब ने गद्दारी की और उसके कब्र पर जिसने मत्था टेका, उन पर जाकर के राजद्रोह लगाइए। हम भी तुम्हारी हिम्मत और साहस देखना चाहते हैं। आणि बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन।
महाविकास आघाडीच्या एकतेला तडा जाईल असं कोणीही बोलू नये असं विधान संजय राऊत यांनी केलंय. अक्कलकोटमध्ये पावसाची जोरदार हजेरी. बार्शीतील जामगावात गावकऱ्यांनी घेतलाय दारूबंदीचा निर्णय. धामण सापाचं द्वंद्व युद्ध, सर्पमित्रांनी सोडून दिलं नैसर्गिक आदिवासात. डोंबिवलीत स्वर्गीय आनंद दिघे यांच्या भव्य होर्डिंगवरती शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टी. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा झुमॉन न्यूज मराठी. प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी.